चांदवडला गारपीट, वारा व विजेचा कडकडाट. बेमोसमी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कांदा, गहू, हरभरा, कांद्याचे बी, डोंगळे इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान. चांदवड तालुक्यात काल दिनांक 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास झालेल्या बेमोसमी पावसात गारा, वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे साहेबराव बाबूराव चव्हाण, मतेवाडी, शिवाजीनगर, भीमराव, निर्भवणे, मंगरुळ, गोरख, घमण, ढगे, देवगाव, गोपीनाथ चव्हाण या शेतकऱ्यांची कांदे, गहू, हरभरा, डोंगळे इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात चांदवड व इतर ठिकाणी झालेल्या पावसात शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे पहिलेच कांदा, मका व इतर या पिकाला शासन कवडीमोल भाव देत नसल्याने शेतकरी हा हवालदिल झाल्याने शेतकरी हा पहिल्याच अडचणीत असल्याने तो पुन्हा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने शेतामध्ये कुठले पीक करावे व काय करावे असे शेतकऱ्यांना पुढे मोठे संकट उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे आज झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची नुकसानाचे पंचनामे शासनाने लवकरात लवकर करून आम्हाला काहीतरी शासनाकडून याची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी केली आहे. या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. काल झालेल्या जागोजागी नाशिक जिल्ह्यामधील काही ठिकाणी अवकाळी बेमोसमी पाऊस झाला. त्याच संदर्भामध्ये चांदवड तालुक्यातील काही भागामध्ये मंगरुळ असेल, भरवीर असेल, शिवाजीनगर असेल, तळवाडे असेल, या ठिकाणी काही ठिकाणी असा पाऊस झाला. देनेवाडी असेल, अशा ठिकाणी काही आसरखेडे असेल, असे काही ठिकाणी पाऊस झाला. त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पीक गहू असेल, हरभरा असेल, उन्हा कांदे असतील आणि कांद्याचे डोंगळे असतील, त्यांचे संपूर्ण काल गारा, वारा याच्यामुळे तो भुईसपाट झाला. माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण हे गव्हाचं जे पीक आहे शेतकऱ्यांचं, ते गव्हाचं पीक संपूर्ण काल पावसाने खाली आडव पाडलेलं आहे. त्याची संपूर्ण नुकसान झालेले आहे. त्या संदर्भामध्ये आपल्यासोबत आता सध्या काही शेतकरी बोलण्यासाठी आहे, त्यांशी संपर्क साधणार आहे. आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत का तुमची काय नुकसान झाली, कशी झाली आणि काय म्हणून तुम्ही या नुकसानीच्या संदर्भामध्ये शासनाकडे मागणी करणार आहात. दादा, काय सांगाल तुम्ही? काल झालेल्या पावसामुळे, काल असा अचानक पाऊस आला, याच्यामध्ये वारा होता, गारा होता आणि पाऊस देखील होता. पण त्या पावसाने हा बघा गावी बघत होता पण गहूचं पीक आहे पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे. हा गहू ना सोंगण्याला आहे काय ना काढण्याला आहे काय. त्याच्यामुळे हा गहू आता पूर्णपणे 100% नुकसान आहे. त्या ठिकाणी कांदा पण आहे, कांदा देखील त्या गारा लागल्यामुळं जेव्हा आपण कांदा काढणार असेल तो कांदाही सडणार आहे. त्याच्यामुळे गहू, कांदा आणि डोंगळे पूर्ण नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांनी सांगितले का माझा ज्या शेतामध्ये जो गहू होता तो गव्हाचे नुकसान झाले. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. त्यांच्या शेतामध्ये कुठलं पीक केलेलं होतं आणि त्याची काय नुकसान आहे. दादा, काय सांगाल, काय शेतात? काल आमच्या शेतामध्ये हरभरा आणि डोंगळे आणि काल अचानक पाऊस झाल्यामुळं त्या वारा पण लय होता आणि पाणी बिन गारा बी, त्याने आमच्या हरभऱ्याचं पूर्ण ते गटाने गळून गेले आणि डोंगळे पण पूर्ण भुईसपाट झालेले आणि कांद्याचं बियाणं म्हणजे असं चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं नगदी पीक येते आणि त्याचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्याच्याकडं शासनानं कृपया लक्ष द्यावा अशी आमची विनंती आहे. त्याचप्रमाणे आणखी आपल्याकडे सोबत काही शेतकरी आहेत, त्यांची संपर्क. दादा, काय तुमच्या शेतात काय पीक होतं, काय नुकसान झाले? काल अचानक खूप मोठं असं वादळ आणि गारपीट झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही जे कांदा बीज निर्मिती करण्यासाठी डोंगळे म्हणून लावले. कारण कांद्याचं बीज, डोंगळे हे आमचं चांदवड तालुक्याचं मुख्य पीक आहे आणि त्याच्यावर आमचं सर्व वार्षिक उलाढाल होत असते. त्यामुळं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्यामुळे आजची परिस्थिती अशी की आम्हाला कांदा बीज निर्माण जर नसेल तर आमची शेतीत उभी राहू शकत नाही. त्यामुळे शासनाने याच्याकडे त्वरित लक्ष द्यावं आणि याची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस अशी नुकसान भरपाई द्यावी अशी नम्र विनंती. त्याचप्रमाणे काल सायंकाळी 4, 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये जो गारा, वारा हा जो पाऊस झाला अवकाळी, त्या पावसामध्ये शेतकऱ्यांची मका असेल, कांदे असेल, डोंगळे असतील, हरभरा असेल, यांचे अंतर्गत नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता सध्या त्या नुकसानीची भरपाईसाठी शासनाकडे मदत मागत आहे. त्यासाठी शासनाने ताबडतोब त्यांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत म्हणून काही शेतकरी अपेक्षा करत आहे. त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मी झालेल्या नुकसानीची भरपाई करून आढावा घेत आहे.
DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. बस. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.